संत समागम एखादी परी व्हावे किंवा होईल त्यांचे द्वारे सोनयाती तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्ठाचे प्रस्तुत कीर्तनरूपी सभेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य देवमान्य जगदमान्य जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत श्रीमंत श्री तुकोबाराय सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या पाठांतरातला 4 चरणाचा अभंग या ठिकाणी चिंतनासाठी निवडलेला आहे। विठ्ठल 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 अभंग सगळ्यांच्या परिचयाचा। महाराज म्हणतात मायबाप परमात्म्याच्या समोर जाऊन त्या परमात्म्याकडे साकडं घालतात, याचना करतात, दान मागतात। मायबाप मला संतांची संगती द्या, संतांची सेवा द्या। या परीनं नाही मिळाली त्या परीनं का होईना संतांच्या दारातला यदा कदाचित मी कुत्रा झालो तरी चालल, पण मला संतांची संगती द्या, संतांची सेवा द्या। असं साकडं तुकोबराय त्या परमात्म्याकडे करतात। सेवेला प्रारंभ करण्याच्या तत्पूर्वी अल्पसहा परिहार द्यायचा तो म्हणजे असा युवलेशे रोपला वेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिताची बारू कळियाशी आला। अभूतपूर्व अशा प्रकारचा हा सोहळा गेली 23 वर्ष झालं तुम्ही या ठिकाणी साजरा करताय। अंतःकरणापासून तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत। विठ्ठल विठ्ठल माऊली महावैष्णव साधकांचे मायबाप ज्ञानी यांचा राजा ज्ञानोबरायच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं हा तुम्ही या ठिकाणी चालू केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा त्या निमित्तानं ग्रंथराज तुकोबरायचं भजन असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, काकडा असेल आदी करून सर्व वारकऱ्यांनी जो मार्ग दाखवून दिला, मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही या न्यायाला अनुसरून 23 वर्षाची परंपरा आज तागायत तुम्ही जिवंत ठेवली। अंतःकरणापासून आयोजकांना संयोजकांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहे। 23 वर्षाची परंपरा आज तागायत तुम्ही जिवंत ठेवली। मी नेहमी सांगत असतो ना आजही सांगतोय या जगाच्या बाजारात जगात व्यासपीठ तुम्ही अनेक बघितले असतील पण या व्यासपीठासारखं जगाच्या बाजारात दुसरं व्यासपीठ नाही। ग्रंथ तुम्ही अनेक पाहिले असतील पण माझ्या ज्ञानेश्वरी सारखा आणि तुकोबारायच्या गाथ्यासारखा जगाच्या बाजारात दुसरा ग्रंथ नाही। पंथ अनेक असतील पण माझ्या वारकरी संप्रदायासारखा जगाच्या बाजारात दुसरा पंथ नाही। माफी मागून बोलतो आणि स्वाभिमानानं सांगतो कॉलरला हात लावून राजे तुम्ही अनेक बघितले असतील पण माझ्या छत्रपती शिवाजी राजासारखा जगाच्या बाजारात दुसरा राजाच झाला नाही। राजा एकच झाला, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, शिवरायाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर। हो सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, रयते जातीवर झेलले आपुल्या निधड्या छातीवर, आपुल्या निधड्या छातीवर, आपुल्या निधड्या छातीवर, ओ प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर, माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर। आठवण येते मला मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा हातपातना धर्म मानला जगला माणुसकीवर, जगला माणुसकी, हो जगला माणुसकी,
भविष्यात होते नाही, पण माझ्या राजासारखा राजा झाला नाही. आज एकत्रित आपण जमलोय खरं माझ्या राजामुळे. मंदिरात देवता स्थापित आहे माझ्या राजामुळं. बघी पताका घरावर डोलते, उपकार माझ्या राजाचे. माझा जर राजा झाला नसता, एकत्रित आपण आलोच नसतो. हिंदवी स्वराज्य निर्माण झालं माझ्या राजामुळं. सहजासहजी झालं नाही, ते झालं कसं? दिलं वचन महासाहेबा वचन पूर्ण करी. दिलं वचन महासाहेबा वचन पूर्ण करी. राजा ग शिवराजा ग हे बसला घोड्यावरी. राजा ग बसला घोड्यावरी. शिवराजा ग बसला घोड्यावरी. हिंदवी स्वराज्य. राजा साधा जन्माला आला नाही, हे उपकार माझ्या जिजाऊ साहेबाचे. माझ्या जिजाऊची पुण्य आहे. कसे आले बाळा, माझ्या जिजाऊची पुण्य आहे. कसे आले बाळा. तो बाबा दा बाबा दा बाबा दा तो बाबा दा बाबा वागा जीव बादल बरा. तो बाबा दा बाबा वागा जीव बादल बरा. तो बाबा दा बाबा वागा जीव बादल बरा. आता होती माझी जाऊची घेतली समोर समोर जीवाची. आता होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज. हे जन कल्याणाची शिकवला जग गुरु तू गोवाची. या तोरण बांधिले या तोरण गणाला. तोरण बांधिले स्वराजाची या तोरण गणाला. सारे जगाचा बाप माझ्या राजा जन्मला. ओ बापाचा बाप वाघा शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघा शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघा शिवबा जन्मला. बघायच्या जातीचा निदान छातीचा जगात वैभवशाली. वाघाच्या जातीनं बोलानं जातीनं हा. वाघाच्या जातीनं बोलानं जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली. शिवराजाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली. शिवराजाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली. शिवराजाची जयंती आली. हे जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी. ताली, ताली. शिवाजी. जय भवानी जय 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 भवानी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर. माझ्या राजासारखा राजा नाही, या व्यासपीठासारखं जगाच्या बाजारात दुसरं व्यासपीठ नाही. 23 वर्ष झालं तुम्ही व्यासपीठाची जोपासना करताय. मंगेश महाराजांना ग्रामस्थ मंडळींना द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत. आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून आजची सेवा माझ्याकडे आली, मी असं म्हणेल तरी माझ्या दैवा पार नाही. निवडलेला अभंग असं जगद्गुरु श्री संत तुकोबारायचा निवडलेला अभंग तुकोबारायचा. तुकोबारा त्या परमात्म्याच्या समोर जाऊन साकडं घालतात, मागणं मागतात. सर्वांना ज्ञात आहे तुकोबारायची परंपरा. माझ्या आता तर कमीच केला. माझ्या वडिलाची मिराज देवा. देवा तुझी चरण सेवा साधावया. वाड वडिलापासून चालत आलेली परंपरा ती तुकोबारानं चालू ठेवली. अखंडपणाची वारी आमच्या तुकोबारानं चालू केलेली. त्याच परंपरेत तुकोबाराय गेले आणि त्या परंपरेत तुकोबाराय पंढरपूरला जातात. चंद्रभागेचं स्नान केलं. चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा. चंद्रभागेचं स्नान केलं आणि पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी रांगेमध्ये उभा राहिले. जसं जसं तुकोबाराय जवळ यायला लागले तसं तसं जगाच्या बापानं तुकोबारायकडे पाहायला सुरुवात केली आणि तुकोबाराय परमात्म्याच्या जवळ जायला लागले. तसं तसं जगाच्या बापानं परमात्मा तुकोबारायकडे बघायला सुरुवात केली.
तुकोबाराच्या लक्षात आलं की जगाचा बाप आज माझ्याकडे पाहतोय, काहीतरी उद्देश असला पाहिजे. हात जोडले आणि विचारलं, मायबाप आज माझ्याकडं या गरीबाकडं तुम्ही पाहताय, उद्देश? परमात्म्यानं सांगितलं, मागण्याची आस, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिला रोकडे मनोरथ, चिंतिला रोकडे मनोरथ, चिंतिला रोकडे मनोरथ. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिला रोकडे मनोरथ, चिंतिला रोकडे मनोरथ, चिंतिला रोकडे मनोरथ. तुकोबाराच्या लक्षात आलं की जगाचा बाप आज माझ्याकडे पाहतोय. कारण शहाणी माणसं विनाकारण कुठली कृती करत नाहीत. शहाणी माणसं विनाकारण हसत नाहीत. मी काय बोलतोय कळतंय का तुम्हाला? पहा, शहाणी माणसं विनाकारण हसत नाहीत. शहाणी माणसं विनाकारण रडत नाहीत. शहाणी माणसं विनाकारण कुणाशी बोलत नाहीत. शहाणी माणसं विनाकारण कुठलीही कृती, मी कुणाचं सांगालोय? शहाण्यांचं सांगालोय, येड्यांचं नाही. आणि सध्या भानगड अशी झाली शहाण्यांची संख्या कमी कमी होत चालली आणि येड्याचा भरणा आता वाढत चाललाय. क्या बात है. आपल्या गावातलं सोडून द्या, आपल्या गावात सगळे शहाणेच आहेत. मंडपात बसले हे तर शहाणेच आहेत, पण मंडपाच्या बाहेरून जे ऐकत येत ना ते ह्यांच्यापेक्षा अतिशहाणे आहेत. हाय का नाही? म्हणजे शहाणे माणसं आहेत. मी कुणाचं सांगालोय? शहाण्यांचं नाही, येड्यांचं नाही, मी शहाण्यांचं सांगतोय. आणि सध्या शहाण्यांची संख्या कमी कमी होत चालली, येड्याचा भरणा वाढत चाललाय. आपल्या गावातलं सोडून द्या, आपल्या गावात सगळे शहाणेच आहेत. आमच्या बीडचं सांगतो तुम्हाला, आमच्या बीडला लई येडे. तुम्ही माझ्याहून अंदाज काढा ना. उगा विचार करा बसल्या बसल्या. महाराज एवढा शहाणा म्हणले हो. गावातले लोक किती शहाणे असतील. लई येडे हो. अहो येडे काय साध्या खोडीचे आहेत का? एक येड डॉक्टरला फोन करायचं आणि डॉक्टरला फोन करून ते विचारायचं, हॅलो डॉक्टर आहेत काय? मीच बोलतोय. डॉक्टर म्हणायचं मीच बोलतोय. कापूस आहे का? डॉक्टर म्हणायचं हाय. हे येडं म्हणायचं मग घाल खिशात. घेणं नाही आणि देणं नाही. बरं, एकदा नाही दोनदा नाही, अर्ध्या तासाला ते येडं फोन करायचं. डॉक्टर आहेत का? मीच बोलतोय. कापूस आहे का? हाय. घाल खिशात. कदरलं ना डॉक्टर. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्या येड्यानं त्या डॉक्टरचा पिना पाडला. असा पिना पाडला की खुटा उपटीला. जगाचा बाप आज माझ्याकडे पाहतोय, काहीतरी उद्देश असला पाहिजे. विनाकारण कुणी कुणाकडे शहाणी माणसं पाहत नाहीत. तुकोबारायनं पाहिलं की जगाचा बाप माझ्याकडे पाहतोय. तुकोबारायच्या लक्षात आलं आणि तुकोबाराय विचार करायला लागले की जगाचा बाप माझ्याकडे पाहतोय, विनाकारण पाहणार नाही. म्हणून तुकोबाराय जवळ 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 जायला लागले. आणि जसं जसं जवळ गेले ना, जगाच्या बापानं विचारलं, काहीतरी मागा, या अपेक्षेनं मी तुमच्याकडे पाहतोय. तुकोबाराने हात जोडले आणि सांगितलं, माय बाप जशी वारीची परंपरा माझ्या घरात चालत आलेली आहे, तशी काही न मागणं ही सुद्धा परंपरा माझ्या घरात चालत आलेली आहे. काही मागणे अमानुषित, काही मागणे अमानुषित, काही मागणे अमानुषित, काही मागणे अमानुषित. वडिलाची रीत जाणतस, वडिलाची रीत
जगाच्या बापाला सांगितलं मायबाप तुमच्या अपेक्षा मी मागावं, पण खरं सांगू का जशी वारीची परंपरा माझ्या घरात आहे तसं काही न मागणं ही सुद्धा परंपरा माझ्या घरात चालत आलेली आहे. म्हणून मी काही मागत नाही, मला मागण्याची इच्छाच नाही. तुकोबारानं सांगितलं मायबाप खरं सांगू का काहीतरी मागावं या अपेक्षेनं, असंच बोलावं लागेल मला, या अपेक्षेनं मी तुमच्याकडं बघतोय. खरं सांगू का जगाचा बाप सहजासहजी त्याच्या बापानं सांगितलं मला काहीतरी मागावं या अपेक्षेनं मी पाहतोय. तुकोबारानं काही मागायचंच नाही. वाड वडिलापासून चालत आलेली परंपरा, तुकोबारानं वारी करायची परत यायचं, काहीच मागायचं नाही. जगाच्या बापावर च्या डोक्यावर एवढं कर्ज झालं निष्काम सेवेचं, काही न मागितल्यामुळं जगाच्या बापानं खाली मान करायची. एके दिवशी तुकोबाराजवळ आले वरी मान करून बघितलं, ए बाबा किती दिवस झालं वाड वडिलापासून चालत आलेली परंपरा आज तागायत चालू ठेवली, काहीतरी माग या अपेक्षेनं मी तुमच्याकडे पाहतोय. तुकोबाराने हात जोडले आणि सांगितलं मला काहीच मागायचं नाही. वारीची जशी परंपरा काही न मागलं ही सुद्धा माझी परंपरा, काहीच मागायचं नाही. खरं सांगू का पुन्हा दुसरा मुद्दा बोलतो. जगाच्या बापानं सांगितलं महाराज तुम्ही मला ओळखलं नाही, मी जपी तपी संन्यासी योगी यांच्या कधी स्वप्नात न जाणारा योगी यांच्या ध्यानी ध्याताना तुळशी. तो परमात्मा कुणाच्या स्वप्नात सुद्धा सहजासहजी येत नाही. काय येतो मी शेवटचं टोक सांगतो आणि पुढे चलतो पहा. एखादा फवारा आणतो म्हणजे आपलं पुढचं रान बरं पडन. खरं आहे ना सहजासहजी तो परमात्मा आपल्याला स्वप्नात येतो का? मी खरं सांगतो पुढे चलतो. अरे एकदा जरी आपला स्वप्नात तो परमात्मा आला तरी आपला परमार्थ फलद्रूप झाला म्हणून समजायचं. पण तो परमात्मा आपल्या मनानं स्वप्नात आला पाहिजे. बरोबर आहे. एकदा आपल्याला देवाचं पडायला पाहिजे. पण सध्या भानगड आज अशी झाली, पहिली गोष्ट आपल्याला स्वप्न पडतच नाहीत. भानगड अशी झाली स्वप्न पडायचं तर सोडून द्या, आपल्याला झोपा लागत नाहीत, झोपीच्या गोळ्या घ्याव्या लागतात तेव्हा माणसाला झोपा येतात. आणि जरी झोप लागली तरी स्वप्न पडत नाहीत. आणि यदा कदाचित आपल्याला स्वप्न पडले तर देवाचे स्वप्न आपल्याला पडत नाहीत. का देवाचे स्वप्न पडतेत आपल्याला सध्या स्वप्न पडतेत हे कीर्तनात सांगायच्या लायकीचे नाहीत. हे पोरे हो तुमचे स्वप्न सांगू का? आपले स्वप्न कीर्तनात सांगायच्या लायकीचे नाहीत, म्हणजे चांगले पडत नाहीत. यदा कदाचित चांगले स्वप्न पडले तर चांगले स्वप्न आपले टिकत नाहीत. मला वाटतं 2-2.5 वर्ष झालं पहा या महाराष्ट्रात असा भूकंप झाला, राजकीय भूकंप, एवढा भयानक भूकंप होता. एका भादरानं 40 आमदार फोडले आणि ते गुवाहाटीला घेऊन गेलो. काय ते डोंगर, काय ती झाडी, काय ते हॉटेल, ओके मध्ये त्यांनी कार्यक्रम राबविला. हे 40 आमदार तिकडं गेल्यामुळं हे सरकार ढासळलं पडलं. मग आता सरकार स्थापन करायचंय, सरकार स्थापन करायची चर्चा गुवाहाटीत चालू आहे, महाराष्ट्रात चालू आहे. पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमकं करायचं कुणाला हा पेच निर्माण झाला. नेमकं करायचं कुणाला? मी आपलं 9 ते 11 कीर्तन केलं, 12 वाजता झोपून घेतलं. रात्रीच्या 1:30 वाजता मला स्वप्न, गुवाहाटीहून मला फोन. हसाय का झालंय? मला पुढलं बोलू द्या. उद्याची उद्या तुम्ही मुंबईला या, राजभवनात मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला घ्यायचं चाललंय. एवढं आंबट तोंड कराय काय झालंय तुम्हाला? मालकरी माणूस होय तर हो द्या ना फुकटम फक्तम. गुवाहाटीहून मला फोन, मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला घ्यायचं चाललंय. मला का पिसाला कुत्र चावलंय?
का मी का डोक्यावर पडलोय एवढा मोठा चान्स सोडायला. मी पळतच सकाळी पहिली गाडी पकडली मुंबईला. राजभवनात गेलो. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझी नियुक्ती झाली. शपथविधी झाला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा पहिला दौरा विदेशात. तो का ट्रॅक्टरनं जाणार आहे, तो का बैलगाडीनं जाणार आहे, विमानानं प्रवास. 10-5 गाड्या पुढं 10-5 पाठीमागं. आमचा ताफा विमानतळावर. विमान सज्ज आहे. हवाई सुंदरी दरवाजात उभी आहे. तिनं माझं स्वागत केलं. वेलकम, या बसा. मला जागा बसायला दिली. बेल्ट वगैरे बांधून घ्या, बिस्लरी आणून दिली. आणि विमान आता स्टार्ट झालंय. विमान आता धावपट्ट्यावर धावतंय. एवढं धावतंय, एवढं धावतंय, एवढं धावतंय. एवढा वेग आला त्या विमानाला. काही सेकंदात विमान आकाशात उड्डाण घेणार. तेवढ्यात माझ्या बायकोनं मला उठवलं, उठा तुम्हाला काल्याच्या कीर्तनला जायचंय. मी म्हणलं इडी हळद उगा 2-4 तरी गरके घेऊन द्यायचे होतेस ना. हा, शो फाकड्यानं आतापर्यंत विमान प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलं नव्हतं, पण स्वप्नात का व्हायना पण विमानात बसला होता. म्हणजे चांगले स्वप्न आपल्याला पडत नाहीत. आणि चांगले स्वप्न पडले तर चांगले स्वप्न आपले टिकत नाहीत. म्हणून सांगतो, अरे जगाचा बाप आपल्या स्वप्नात कधी येत नाही. आणि यदा कदाचित स्वप्नात आला तर आपला उद्धार झाला म्हणून समजायचं.